सरपंच पदासाठी आगोरी पूजा, सत्यता तपासणीची निवेदनाद्वारे मागणी. राजकीय फायद्यासाठी आगोरी पूजा केल्याचं समाज माध्यमांमध्ये संदेश पसरवून अंधश्रद्धा पसरवण्यावर कारवाई करण्याची मागणी टेंभुर्णी पोलीस स्टेशनला देण्यात आलेल्या निवेदनात मोडणीम ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की गेल्या काही दिवसापासून मोडणीम येथील समाज माध्यमांच्या ग्रुपवर अंधश्रद्धा पसरवण्याचं काम चालू आहे. येत्या काळात मोडणीम ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं काही राजकीय पुढाऱ्यांकडून स्मशानभूमी व इतर ठिकाणी आगोरी पूजा करण्यात आल्याचं मेसेज व्हायरल करण्यात आले आहेत. याबाबतची तथ्यता तपासण्यात यावी. या घटनेत सत्यता आढळल्यास दोषींवर कडक कारवाई करावी. सदर आगोरी पूजा झाल्याचं आढळून न आल्यास अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे मेसेज समाज माध्यमावर व इतर माध्यमातून प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्तींवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी. या घटनेमुळे मोडणीम शहर व परिसराची शांतता भंग होत असून समाजात भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. या घटनेचा सखोल तपास करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. मोडणीमकर ग्रामस्थांच्या वतीनं माजी सरपंच कैलास तोडकरी, संतोष पाटील, सोमनाथ माळी, राहुल पाटील यांनी निवेदन दिले असून लवकरात लवकर सदर घटनेची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अन्यथा यासाठी आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.